नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या अपडेटमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। तर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे, तो म्हणजे शिक्षक भरतीमध्ये आता पसंतीक्रम देताना मर्यादा असणार आहेत। शिक्षक भरतीमध्ये आता तुम्ही फक्त 50 प्राधान्यक्रम देऊ शकता। हे 50 प्राधान्यक्रम फक्त याच भरतीमध्ये अप्लाय होणार आहेत। गेल्या भरतीमध्ये म्हणजे 17च्या भरतीमध्ये आणि 2022च्या भरतीमध्ये अशा प्रकारची कोणतीही मर्यादा नव्हती। त्यामुळे आता नवीनच या प्रकारची मर्यादा ही या शिक्षक भरतीमध्ये असणार आहे, 2026च्या भरतीमध्ये असणार आहे। या मर्यादेमुळे शिक्षकांना असं वाटतं आहे की गुणवत्ताधारक शिक्षकांना जे आहे यामध्ये अन्याय सहन करावा लागेल, अशा प्रकारची त्यांची भूमिका होत आहे। आता पसंतीक्रम मर्यादित असावा की अमर्यादित असावा याविषयी बरेचसे संभ्रमावस्था आहे। तर बरेच उमेदवार याविषयी पाठपुरावा करताना दिसत आहेत। तर कोणत्या प्रकारचा पाठपुरावा झाला याविषयी आपल्याला 2 अपडेट आपल्यापाशी आहेत। आपण त्या पसंतीक्रमाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण आता ही महत्त्वाची अपडेट पाहू पसंतीक्रमाविषयी। तर तुम्ही हे अपडेट पाहू शकता, शिक्षक भरतीत पसंतीक्रमांना मर्यादा नको, विविध शिक्षक संघटनांनी ठाम मागणी केली। तर दुसरी अपडेट आहे ती म्हणजे आपले जे आमदार आहेत प्रवीण वीरभद्रय्या स्वामी जे आमदार आहेत उमरगा लोहारा येथील, तर त्यांनीसुद्धा याविषयी पाठपुरावा केला आहे आपल्या शिक्षण मंत्र्यांकडे, दादासाहेब भुसे यांच्याकडे। तर दोन्ही अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे। सर्वात पहिल्यांदा आपण ही जी अपडेट आहे शिक्षक भरतीत पसंतीक्रमांना मर्यादा नको यासंबंधीची जी काही अपडेट आहे याविषयी चर्चा करू। तर सर्वात आधी पाहू आपण की जर राज्यामध्ये आता शिक्षक भरती होत आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये अशा प्रकारच्या पसंतीक्रमाला मर्यादा दिली तर काय होईल ते पहा। राज्यात शेकडो संस्था पवित्र पोर्टलवर नोंदणीकृत असताना 50 पसंतीक्रमांची मर्यादा घालणे हे उमेदवारांवर अन्यायकारक असल्याचा ठपका संघटनेने ठेवला आहे। त्यामुळे पसंतीक्रमांची संख्या ठरवण्याचा अधिकार उमेदवारांकडेच ठेवून गुणवत्ताधारित आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे। तर पहा, 50 पसंतीक्रम देण्याची जी काही मर्यादा आहे ही उमेदवारावर अन्यायकारक असल्याची बातमी समोर येत आहे। तर तुम्हाला या निर्णयाविषयी काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर 50 पसंतीक्रम देण्याची मर्यादा नसावी अशा प्रकारचा पाठपुरावा आता होत आहे। तर दुसरी अपडेट जी आहे त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की ही जी जाचक अट आहे बघा, या पत्राचा जो विषय आहे तो म्हणजे विषय तुम्ही पाहू शकता। हे पत्र दादासाहेब भुसे यांना लिहिलं आहे शिक्षण मंत्र्यांना। विषय आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जाचक अट रद्द करून अनलिमिटेड प्राधान्यक्रम देण्याबाबत। म्हणजे आता यांनी मागणी केली आहे की आता ही जी जाचक अट आहे 50 प्राधान्यक्रमाची ही रद्द करण्यात यावी आणि उमेदवारांना अनलिमिटेड प्राधान्यक्रम देण्याबाबत यांनी हे पत्र लिहिलं आहे। तर या पत्रामध्ये त्यांनी बरीचशी माहिती दिली आहे, तुम्ही माहिती ही स्क्रीनवर पाहू शकता। तर म्हणजे पत्रामध्ये काही ठळक मुद्दे पण आहेत की अत्यंत उच्च गुणवत्ता असलेला उमेदवार उदाहरणार्थ 150 गुण प्राप्त उमेदवार देखील केवळ मर्यादित प्राधान्यक्रमामुळे निवड होईल याची खात्री देऊ शकत नाही। परिणामी संपूर्ण भरती प्रक्रिया ही गुणवत्तेपेक्षा योगायोगावर आधारित जुगार ठरण्याची शक्यता निर्माण होते। म्हणजे अशा प्रकारच्या त्यांनी कारणं दिली आहेत की समजा 150 गुण असून त्यांनी मर्यादित प्राधान्यक्रम दिले तर असा विद्यार्थीसुद्धा भरती प्रक्रियेतून बाहेर जाऊ शकतो, अशा प्रकारचं त्यांनी कारण दिलं आहे। की आता या पत्राद्वारे त्यांनी एकच सांगितलं आहे की आता उमेदवारांना हे अनलिमिटेड प्रिफरन्सेस जसे की 2022च्या भरतीमध्ये होते, 2017च्या भरतीमध्ये होते, अशा प्रकारचे प्राधान्यक्रम देण्यात यावे जेणेकरून उमेदवारांना चांगली संधी मिळेल आपल्याला शाळा निवडण्यासाठी किंवा भरती प्रक्रियेमध्ये त्यांना जागा मिळण्यासाठी। तर ही पाठपुरावा आता सुरू आहे जे लिमिटेड प्रिफरन्सचा जो काही निर्णय झाला आहे त्या संदर्भात। याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। शिक्षक भरतीविषयी TET CTET टेट विषयी आपण महत्त्वाचे अपडेट देत असतो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।